नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये। आज मार्केटनं सुरुवात फ्लॅट केलेली 10-20 पॉईंट प्लस मायनस ट्रेड करत होती, पण सडनली सकाळच्या सत्रामध्ये निफ्टी कंटिन्यू वन वे डिक्लाइनिंग करत राहिली। ऑलमोस्ट 70-80 पॉईंट मायनसमध्ये जाऊन पोहोचली 24,335 वरून, जो कालचा कॅश क्लोजिंग ऑप्शन सिस्टीमचा क्लोज होता 335, तिथून 24,250 पर्यंत आली। 24,250च्या आसपास स्ट्रॉंग सपोर्ट, ऑलमोस्ट त्या रेंजला निफ्टीनं ट्रेडिंग केलं। क्लोजिंगला रिकव्हरी आली 24,300च्या आसपास गेला 3:15 वाजता, पण परत पुन्हा क्लोज ऑप्शन सिस्टीमनुसार 24,200ला ओपनिंग क्लोजिंग आलं आहे 125 पॉईंट खाली, म्हणजे जवळपास 100 पॉईंटची डिक्लाईन क्लोजिंग ऑप्शन सेशनमध्ये निफ्टीमध्ये बघायला मिळाली। काल जवळपास 100 पॉईंटची राईज क्लोजिंग ऑप्शन सिस्टीममध्ये बघायला मिळाला होता, आज बरोबर 101 पॉईंटचा डिक्लाईन बघायला मिळाला आहे। त्यामुळे ओव्हरऑल मार्केट जे आहे ते टेक्निकली 24,200च्या आसपास बंद आहे। 24,200 आणि 24,500 या रेंजमध्ये निफ्टी गेला एंटायर वीक मागचा स्टक झाले, अडकले। कोणतेही ब्रेक थ्रू निफ्टीला नाही आहेत जे 24,600च्या वर घेऊन जातील, आणि कोणतेही असे मोठे रिझन नाही आहेत की 24,100 आणि 24,000च्या खाली निफ्टी जाईल। त्यामुळे 24,000 आणि 24,500-600 ही रेंज निफ्टीसाठी एक मला वाटते ट्रेडिंग रेंज आहे येणाऱ्या वीकसाठी ह्या, आणि नेक्स्ट वीकमध्ये सुद्धा जोपर्यंत निफ्टी 24,600च्या वर जाणार नाही तोपर्यंत फर्दर अपसाईड येईल असं मला वाटत नाही। 24,000च्या खाली गेलं तर फर्दर डिक्लाइनिंग पण येऊ शकते। उद्या सेशनला ट्रेड करायचं असेल तर निफ्टी 24,200च्या वरती गेला तर 24,300-350 पर्यंत जाईल। 24,300-350 उद्याच्या सेशनसाठी स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे। 24,350च्या वर गेलं तर 24,500 पर्यंत जाईल। अदरवाईज 24,200च्या खाली आला तर 24,100 पर्यंत निफ्टी खाली येऊ शकते। 24,100 उद्याच्या सेशनसाठी स्ट्रॉंग सपोर्ट आहे, त्यामुळे निफ्टीला उद्यासाठी 24,200च्या खाली 24,100, 24,200च्या वर मेंटेन राहिला तर 24,300-350 पर्यंत निफ्टी जाऊ शकते। या अनुषंगाने तुम्ही ट्रेड करू शकता। बँक निफ्टीमध्ये बघायचं झालं तर 57,700च्या वरती ज्या पद्धतीनं बंद दिलं आहे, मला वाटते निश्चित बँक निफ्टी 58,000 पर्यंत जाण्याची तयारी आहे। क्लोजिंग ऑप्शन सेशनमध्ये सुद्धा बँक निफ्टीमध्ये फारशी पडझड झाली नाही, 101 पॉईंट खाली आले, पण 57,700च्या वर बंद आहे। त्यामुळे 57,700च्या वर मेंटेन असेल तर 58,000 पर्यंत आणि 58,200 पर्यंत सुद्धा बँक निफ्टी जाण्याची चान्सेस आहेत उद्याच्या सेशनमध्ये। लोअर लेवलला 57,500 उद्यासाठी बँक निफ्टीला स्ट्रॉंग सपोर्ट आहे, त्यामुळे बँक निफ्टीला 57,500 स्ट्रॉंग सपोर्ट, 58,000 स्ट्रॉंग रेजिस्टन्स या रेंजमध्ये बँक निफ्टी उद्या ट्रेड होऊ शकते। आज एन एस मध्ये 1730 शेअर्स वाढले, त्या बाजूला 1391 शेअर्स पडलेत। निफ्टीमध्ये 14 शेअर्स पडले, त्या बाजूला 14 शेअर्स वाढले, त्या बाजूला 36 शेअर्समध्ये पडझड आहे। पडण्यास शेअर्सची संख्या जास्त आहे, ते ॲक्च्युली क्लोज ऑप्शन मार्केटनुसार सुद्धा होऊ शकतं। इव्हन सेक्टर इंडिसेसमध्ये आज बँक्स दिवसभर पॉझिटिव्ह राहिल्या, त्यापाठोपाठ मेटल, पडणाऱ्या सेक्टर्समध्ये IT, FMCG, ऑटो, रिअल्टी आणि एनर्जी सेक्टर्स राहिलेत। ग्लोबल मार्केटचा आढावा घेतला तर युरोपियन मार्केट्स 0.5% मायनस आहेत, तर डाऊ फ्युचर 30 पॉईंट पॉझिटिव्ह आहे। त्यामुळे ओव्हरऑल युरोपियन मार्केटसुद्धा थोडंसं पॉझिटिव्ह साईडला आहेत। डाऊ फ्युचर्स का चांगलं 160 पॉईंट पॉझिटिव्ह गेले। ग्लोबल क्यूज पॉझिटिव्ह राहिले, तर मला वाटते निश्चित मार्केटमध्ये फर्दर अपवर्ड मोमेंटम उद्या पॉझिटिव्ह बायस येऊ शकतो। त्यामुळं बघणं गरजेचं आहे उद्या मार्केट कशा पद्धतीनं बिहेव होते। तर बघूया, माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद। माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।